बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, देशाचे गृहमंत्री अमित शहा, ज्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदींनंतर दुसरा क्रमांक लागतो, हे नरेंद्र मोदींनंतरचे भारतीय जनता पक्षातले सर्वात मोठे नेते अमित शहा। ही जोडगोळी आहे, ही मोदी ही शहा ही एक जोडगोळी आहे। यांची मतांतर कधी भिन्न नसतात, एकमेकांसाठीच काम करतात। हे मोठा बाय छोटा बाय हे त्यांचं समीकरण आहे। आता लक्षात घ्या, ज्या वेळेस अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले, आता ह्या फेऱ्या वाढतील, ह्या वाऱ्या वाढतील। का माहितीये का? उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र 48 जागा देणारं हे सगळ्यात मोठं राज्य आहे। लोकसभेच्या महाराष्ट्रातनं 48 जागा जातात। महाराष्ट्रात त्यांनी एक कांड घडवलाय। आजपर्यंत उभ्या देशामध्ये असा कांड कधी घडला नव्हता जो महाराष्ट्रात घडवलाय। दोन मोठे महत्वाचे, सगळ्यात मोठे, इनफॅक्ट भारतीय जनता पक्षापेक्षाही मोठे मराठी पक्ष फोडलेले आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोनही मोठे पक्ष फोडलेले आहेत। आजच तुम्हाला शरद पवार साहेबांचं ते वाक्य आठवलं असेल। सुनील शेळकेंना उद्देशून त्यांनी एक वाक्य म्हटलं, तू विसरलायस, माझं नाव शरद पवार आहे, तू विसरलायस। हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचे मराठी कण्याचे दोन पक्ष तुम्ही फोडलेला आहात। भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ नेत्यांचे हे फेरे आता वाढणार, कारण ज्या राज्याला त्यांनी नख लावायचा प्रयत्न केलाय आणि ज्या पक्षांना त्यांनी हात घालायचा प्रयत्न केलाय ते स्वाभिमानी पक्ष होते। ठीक आहे, अमित शहांनी यांना बंद दाराआड काय तंबी दिली माहितीये तुम्हाला? जे मिळतंय ते गप गुमान घ्यायचं। तुमची लायकी काय आहे हे तुम्ही बाहेर जरी वेगळं दाखवत असाल तरी आम्हाला माहितीये तुमची लायकी काय आहे। तुमची नावं, तुमची चिन्ह कुणाच्या आदेशावर टिकलेली आहेत हे विसरू नका। सध्याची घडी अशी आहे, जागा मागच्या वेळेस किती होत्या, अगोदरच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला किती जागा मिळाल्या होत्या तुमच्या मूळ पक्षाला, ते गणित आता लावू नका। तो काळ गेला, ती वेळ गेली आणि माणसंही बदलली। तुम्ही ते नाही आहात। म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही काही मातोश्री नाही आहात जिथे आम्ही स्वतः जायचो। तुम्हाला जे मिळतंय ते घ्यावं लागेल। आणि आजच्या निकालाचा लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आज जो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलाय याचा आणि अमित शहांच्या भेटींचा कसा थेट संबंध जुळतो बघा। तुमचे अजूनही निकाल लागायचे बाकी आहेत। हे जागांसाठी भांडाभांड्या करू नका। तुमचे हे गट आहेत, तुमच्या हे टोळ्या आहेत, ज्याला आम्ही नाव देऊ केलेलं आहे। आम्ही तुम्हाला शिवसेना नाव अधिकृत देऊ केलेलं आहे, आम्ही तुम्हाला अधिकृत चिन्ह देऊ केलेलं आहे। मी कालच म्हणालो, जर केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष हे जर सरकारांमध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला असता का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह किंवा नाव गेलं असतं का? या अशा साध्या गोष्टी आहेत, सिंपल, अगदी शेंबड्या पोराला कळेल इतकं हे छोटं राजकारण आहे। याच्यात काही मोठं रॉकेट सायन्स नाही। त्यामुळे तो जुना जो फॉर्म्युला, कारण ज्यावेळेस शिंदे टोळी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, सुरुवातीची यांची बोलणी आठवा तुम्ही। सुरुवातीच्या बोलण्यांमध्ये काय चाललं होतं? 32-12-4 असा फॉर्म्युला असेल। 32-12-4 सुरुवात, म्हणजे जास्त सुरुवातीचं नाही म्हणते, अगदी 3-4 महिन्यांपूर्वीपर्यंत हा भारतीय जनता पक्ष आपल्या 25 जागांवरून 32 जागांपर्यंत पोहोचला होता। 32-12-4, 12 कोण? जोपर्यंत गजाभाऊ कीर्तीकर इकडे जात नव्हते तोपर्यंत त्यांना 12 जागा मिळणार होत्या, कारण ह्यांच्याकडे विद्यमान 12 खासदार होते शिंदे टोळीकडे। आता नवीन फॉर्म्युला काय सांगतोय? 37-8-4, 37 जागा। आणि तुम्हाला आठवत असेल, मला देवेंद्र फडणवीसांचे ते बोल अजूनही कानामध्ये घुटमळतायत। ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडायचे, पुढच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली होणार? खरं तर पत्रकारांचा प्रश्न हा थोडा वेगळा होता की पुढच्या निवडणुकांनंतर कुणाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन होणार, हा प्रश्न होता। पण फडणवीस कसे, शेवटी ते फडणवीस आहेत, बोलण्यामध्ये माहीर आहेत ते। त्यांनी हा प्रश्न पलटवला आणि फडणवीस म्हणतायत सरकारचं नंतर पाहू, पण निवडणुका या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये होणार। तोवर मला वाटतं अजित पवार यांच्या सरकारचा भाग झाले नव्हते, तिसरी बायको आली नव्हती। आता जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होत आहेत, त्या नेतृत्वाचेच जे 13 खासदार आहे, त्या खासदारांची काय दयनीय अवस्था झाली तुम्ही सर्वांनी पाहिलीत। अमित शहांसोबत
किंवा अमित शहाच्या समोर ती रडवेली अवस्था झाली असेल, म्हणत असतील साहेब माझ्या 13 खासदारांची तिकीट कापू नका, साहेब माझ्या 13 खासदारांची तिकीट कापू नका. एकनाथ शिंदेची अशी अवस्था आहे. जे 13 खासदार यांच्यावर भरोसा ठेवून गेले, शेवटी त्यांचीही ती कर्मच आहेत आणि ह्या कर्मांची फळं इथेच भेटणार. मी कालही सांगितलं तुम्हाला, कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं त्यावेळेस कितीही मोठा वशिला असेल चालत नाही. कर्माची वसुली अगदी काटेकोरपणे असते. सगळं 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 उचलून नेतं, सारं नशीब उचलून नेतं कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं. आणि तुमची कर्म अशी थर्ड क्लास लेवलची आहेत. आता अमित शहानी यांना दिलेली आहे तंबी. आता ते अजित पवारांचंच घ्या, त्यांना तर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, तो देखील अजून आता ते सगळं सोडूनच द्या. कसला आलाय मुख्यमंत्री, कसलं काय. पण ह्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. शिंदेचे प्रवक्ते मी गेल्या 2-3 दिवसांपासून कुठेतरी शोधतोय की ज्यावेळेस पासून अमित शहा या सगळ्या गोष्टी त्यांच्या येतात बाहेर, त्या अकोलेच्या हॉटेलमध्ये मला वाटतं तास दीड तास चर्चा झाली, एकाही शिंदे टोळीच्या प्रवक्त्याने किंवा एकाही अजित पवार गटाच्या प्रवक्त्याने कुठलंही अधिकृत स्टेटमेंट बाहेर दिलेलं नाही. इतकी घाणेरडी अवस्था. हे सारे प्रवक्ते बिळं इतकी खोल 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 उकरतील आणि त्याच्यामध्ये जाऊन लपतील. आता अशी घाणेरडी अवस्था या प्रवक्त्यांची झाली. कुणाला सांगणार? ही काळी तोंड कुठे लपवणार? लपवूच शकत नाहीत. आता आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आजचाच निकाल घ्या. ह्या निकालावर शिंदे टोळीच्या एकाही प्रवक्त्याने स्वतःचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये. यांना जी गॅरंटी होती की आमची ही केस मुंबई उच्च न्यायालयात आज जाईल, सुप्रीम कोर्ट तिला उच्च न्यायालयात वर्ग करेल, असं कधीही घडणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने स्वतःही मागेही बोलताना सांगितलं होतं, ज्यावेळेस तुमच्याकडचा निकाल लागेल त्यावेळेस दोनही पार्ट्यांना माझ्याकडे येण्याची अनुमती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच वेळेस ठरवलं होतं की ही केस माझ्याकडेच येणार आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, राहुल नार्वेकरांचा निकाल हा खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने स्वतःला चॅलेंज केलंय की काय अशा अर्थाने घेतलेला आहे. खरं तर हे चॅलेंज सुप्रीम कोर्टाला आहे. सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्व घालून दिली होती, काही गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या, ज्याच्या आधारावर हा निकाल द्यायचा होता, पण तसं काहीच झालेलं नाही. सुप्रीम कोर्टाचे सारे निर्देश इथे पायदळी तुडवले गेले. त्यामुळे सुप्रीम कोर्ट ही केस जाऊ देणार नाही. जस्टिस चंद्रचूड जोपर्यंत तिथे बसलेले आहेत, आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हरीश साळवेंचं एक सांगावं असं वाटतं थोडंसं इथे. हरीश साळवे ही अशी व्यक्ती होती, तुम्हाला ते पाकिस्तानच्या कैदेमध्ये असलेले आपले जाधव, ज्यांना रॉचा एजंट म्हणून पकडलं होतं, कुलभूषण जाधव मला वाटतं, बरोबर, त्यांची केस हरीश साळवेंनी लढली होती. मला वाटतं महागडे वकील आहेत हे, सगळ्यात महागडे. या महागड्या वकिलाने त्यावेळेस 1 रुपयाचं मानधन स्वीकारलं होतं आणि त्यांची केस त्यांनी लढली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. त्यावेळेस हे हरीश साळवेंविषयी एक मनामध्ये वेगळा आदर होता. पण आज ज्या वेळेस हरीश साळवे सत्याला असत्य करून दाखवण्यासाठी जो काही एक तोकडा प्रयत्न करत आहेत, ते पाहता देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या 12.5-13 कोटी जनतेचं मत त्यांच्याविषयी बदललेलं आहे. हरीश साळवेंनी खऱ्या अर्थाने आपली स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतलेली आहे. राहिला प्रश्न नार्वेकरांचा, महाराष्ट्रातल्या कित्येक जणांच्या, महाराष्ट्रातल्या करोडो नागरिकांच्या मनामध्ये इतकी चीड आहे की सुप्रीम कोर्टाने या माणसाची अटक करवून घ्यावी. खरं तर याच्यात किती तथ्य होईल मला माहित नाही, हे किती शक्य आहे अशक्य आहे हेही मला माहित नाही, पण लोकांच्या भावना झाल्यात तशा. सुप्रीम कोर्टाने ह्या माणसाची अटक करवून घ्यावी, कारण सुप्रीम कोर्टाचे सारेच्या सारे निर्देश पायदळी तुडवलेले आहेत. या अशा माणसाची अटकच करून घ्यावी. इतके स्पष्ट निर्देश असताना असा वेडावाकडा निकाल, ज्यात सुप्रीम कोर्टाचे आदेश होते अपात्रता करावी, ना शिंदे टोळीला ना इकडच्या शिवसेनेच्या आमदारांना कुणालाही अपात्र केलं नाही. म्हणजे ह्याने तो मधला मार्ग मोकळा ठेवला. वेळ काढूपणा करायचा, 7-8 महिने घ्यायचे आणि तसंच मोकळं ठेवायचं, कुणालाही अपात्र केलं नाही. हे डोकं लावायची कामं हे नार्वेकरांनी केली. आपण म्हणतो ना स्टॅटस को एंटाय, कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जर दिला नसता तर कदाचित स्टॅटस को एंटाय करता आला असता, स्थिती घड्याळाचे काटे परत फिरवता आले असते आणि पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करता आलं असतं. हे सुप्रीम कोर्टाने त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली त्यावेळेस, पण त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे तसं काही करता येत नाही. अगदी तोच न्याय
यांच्या बाबतीत देखील लागू होऊ शकतो, कारण तुम्ही ज्या प्रकारे सरकार स्थापन केलेलं आहे आणि जे पुरावे समोर येत आहेत ते पाहता तुमचं सरकार देखील टिकू शकणार नाही. तुमचं सरकार टिकण्याचे तसे कायदेशीर तुम्हाला कुठलेही अधिकार नाहीत. अशा अर्थाने देखील हे सरकार उलथवलं जाऊ शकतं माननीय सुप्रीम कोर्टाकडनं. याही गोष्टी लक्षात घ्या. स्टॅटस को एंटाय करायचं सगळ्याच बाबतीत लागू होतो मग. आणि लक्षात घ्या शिवसैनिकांना, मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हा निकाल लावणं हे सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला अपेक्षित आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकांना आता वेळ आहे, अजून थोडासा वेळ आहे. पण लोकसभांच्या निवडणुका ह्या एप्रिल मे पर्यंत लागून जातील, त्याचे निर्णय होऊन जातील. पण त्याच्या अगोदर, कारण शेवटी 1 तारखेपर्यंत सारी कागदपत्र मागवलेत. आता 1 तारखे ते 1 तारीख ते 8 तारखेपर्यंत यांची छाननी झाल्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टाला क्लोज करायची आहे. आणि मला वाटत नाही सुप्रीम कोर्ट फार काही वेळ याच्यामध्ये घेईल, कारण सुप्रीम कोर्टाने या अगोदरच सुनावणी केलेली आहे. 145 पानांचं ते निकालपत्र सादर केलेलं आहे. फक्त ट्रिपल टेस्ट मध्ये कुठली तत्व पाळली गेली, कुठली पायदळी तुडवली गेली याची क्रॉस व्हेरिफिकेशन होईल. त्यामुळे जास्त काही वेळ सुप्रीम कोर्टाला या सगळ्यामध्ये लागेल असं मला वाटत नाही. आणि सध्या काय झालंय, नार्वेकर सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे झालेले आहेत. मला ते सोमनाथ चटर्जी, मला नाव थोडंसं, चटर्जी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते, मला एक आठवतंय सुप्रीम कोर्टाला त्यांनी एकदा खडसवायचं काम केलं होतं की आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नका वगैरे वगैरे. फार जुनं प्रकरण आहे, मला ते प्रकरण शोधावं लागेल नेमकं काय. तुम्ही देखील शोधून पहा. चटर्जींचा आणि सुप्रीम कोर्टाचा एका विषयाला घेऊन एक क्रॉसिंग झाली होती. आता ते चटर्जी ते लोकसभेचे अध्यक्ष होते. इथे काय झालंय, हे नार्वेकरांना कदाचित स्वतःमध्ये चटर्जी असल्यासारखं एक आतून ती उमळ आली आहे की मी चटर्जी आहे की काय, मी सगळ्यांच्या वरचा, मी सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्याही वरचा, अशा प्रकारची भावना नार्वेकरांच्या मनात आली बहुतेक. त्यामुळे नार्वेकर सगळ्याच जजेसच्या वर जाऊन बसलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने वेळच यांना यांची जागा दाखवून द्यावी. हे एक लवाद आहेत, हे सर्वोच्च नाही, यांना यांची जागा दाखवून द्यावी सुप्रीम कोर्टाने. एबीपी माझा, झी 24 तास, बऱ्याचशा मीडियाच्या आज मला काही या कोर्टाच्या निर्णयावर काही मला व्हिडिओजच पाहण्यात आले नाहीत. मी विचार करत होतो 2-3 वाहिन्या सोडल्या तर कुणी याची जास्त प्रसिद्धी दिलेली नाही, कारण आजचा निकाल हा शिंदे टोळीच्या विरोधात जातोय पाहायला गेलं तर. कारण रेग्युलर सुनावणीला केस आली, त्यानंतर ही मुंबई हायकोर्टात देखील गेलेली नाही, आणि त्यातल्या त्यात यांना तंबी मिळाल्यामुळे अमित शहाकडनं यांच्याकडनंही कुठली प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या वाहिन्यांनी, धार्जिण्या वाहिन्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. हे देखील तुम्ही निरीक्षण करा ह्या सगळ्या गोष्टींचं. असो, जास्त काही या विषयात मी बोलत नाही. हे अशा प्रकारचं वातावरण पाहत असताना एक प्रकारे मनाला समाधान वाटतं शिवसैनिकांनो. अमित शहाने ज्या प्रकारे तंबी दिलेली आहे, भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रोज यांचे नरडी आवळत आहे, हे पाहताना एक प्रकारे मनाला समाधान वाटतं. गद्दार आणि गद्दारी यांचा अंत हा असाच झाला पाहिजे. गद्दार आणि गद्दारीला या महाराष्ट्रात पुन्हा थारा मिळता कामा नये. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, हे ज्या प्रकारे, किंवा आदित्यजी ठाकरे साहेब असतील, हे ज्या प्रकारे उभा महाराष्ट्र धुंडाळतायत, उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचतायत, तो प्रकार पाहता, जनतेकडनं मिळणारा रिस्पॉन्स पाहता, भविष्यात हे दोन पक्ष आजवर कधी एवढं मताधिक्य कधी घेतलं नव्हतं तेवढं मताधिक्य घेऊन पुढे जातील. कारण शेवटी या राज्यांची अस्मिता देखील हा एक प्रश्न आहे. या राज्यांच्या अस्मिता धुळीला पोचवण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने हे दोनही त्यांच्या टोळ्या, त्यांच्या सपोर्टिंग टोळ्या, त्यांना जे मदत करतायत यांच्याकडनं केली. महाराष्ट्राची अस्मिता ठेचण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं होत आहे. त्यामुळे सध्याची ही लढाई महाराष्ट्राची अस्मिता विरुद्ध महाराष्ट्राचा भकास करणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आता तुम्ही कुणाच्या बाजूला आहात हे आपण देखील ठरवायचं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.